विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वीचं तिसरं प्रकरण पाहिलेलं होतं. तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं होतं की भारतासमोरील अंतर्गत आव्हाने आपण पाहिलेला होता. त्याच्यानंतर राज्यशास्त्राचं आपण प्रकरण पाहिलं आणि आता आपण भूगोल इतिहासातलं हे चौथं प्रकरण आज पाहणार आहोत, आर्थिक विकास. आता आर्थिक विकास म्हटल्यानंतर औद्योगिक दृष्ट्या उद्योगधंदे किंवा देशाच्या प्रगतीला हातभार लावणारे सगळे व्यवसाय याच्यामध्ये येणार आहेत आणि भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, त्याचप्रमाणे पंचवार्षिक योजना व त्याचे यश आणि अपयश, बँकांचं राष्ट्रीयीकरण व 20 कलमी कार्यक्रम आणि गिरणी कामगारांचा संप आणि 1991चं नवीन आर्थिक धोरण यांचा आपण या प्रकरणामध्ये विशेषत्वानं अभ्यास करणार आहोत. आता मिश्र अर्थव्यवस्था आपल्या भारतानं स्वीकारलेला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी म्हणजे विचारमंथन सुरू होतं. संविधानाची निर्मिती ज्यावेळी चाललेली होती, संविधान तयार करण्याचं काम ज्यावेळी चालू होतं, त्यावेळी कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचं यासंबंधी चर्चा ही सुरूच होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यावेळी जगामध्ये शीतयुद्धाची सुरुवात होती. अमेरिकेसारख्या राष्ट्राला भांडवलशाहीचा प्रसार करायचा होता आणि रशियासारख्या राष्ट्राला समाजवादी अर्थव्यवस्थेचा म्हणजे प्रसार करायचा होता आणि त्यामुळं दोन्ही राष्ट्र गटबाजीचं राजकारण म्हणजे आपल्या गटात आणून त्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारण्यासाठी प्रवृत्त ती राष्ट्र करत होती. पण भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला. काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. प्रत्येक अर्थव्यवस्थेचं काही ना काही फायदे तोटे हे असतातच. फायदेही असतात आणि काही तोटेही असतात आणि त्यामुळं आपण मध्यम मार्गाचा अवलंब करणं गरजेचं आहे असं पंडित जवाहरलाल नेहरूंना वाटलं आणि त्यामुळं भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं काय वैशिष्ट्य आहे की भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात आणि समाजवादी अर्थव्यवस्थेत काय असतं, उत्पादनाची साधनं समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीचे असतात. आणि मिश्र अर्थव्यवस्था आणि सामाजिक अर्थव्यवस्था अशा दोन्ही क्षेत्रामध्ये हे कार्य करतं. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य काय, मिश्र अर्थव्यवस्था ही खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करतं आणि त्यामुळं मध्यम मार्गाचा आपण स्वीकार केला. आणि आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेला भारतानं काय केलं, त्यावेळी प्राधान्य दिलं. आणि या अर्थव्यवस्थेतील आपण 3 भाग पाहणार आहोत. त्यातलं पहिलं आहे सार्वजनिक क्षेत्र, दुसरं आहे खाजगी क्षेत्र आणि तिसरं आहे संयुक्त क्षेत्र. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेची ही 3 घटक आहेत, 3 भाग याच्यामध्ये येतात. आणि त्यातलं सार्वजनिक क्षेत्र जे आहे याच्यामध्ये सरकार त्याच्यावरती नियंत्रण करणार आहे किंवा सरकार त्याच्यामध्ये भांडवल गुंतवणार आहे. म्हणजे या क्षेत्रामध्ये म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंदे हे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली असतात. उदाहरणार्थ आता संरक्षण साहित्य म्हणजे युद्धासाठी लागणारे साहित्य जे आहे, शस्त्रास्त्र जे आहेत ते निर्माण करण्याचं काम किंवा तयार करण्याचं काम, त्याचं कारखाना स्थापन करण्याचं काम हे सरकारनं काय केलेलं आहे, स्वतःकडे ठेवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर असे बरेच विभाग आहेत की सरकारनं म्हणजे आता रेल्वे खातं असेल, एस-टी महामंडळ असेल, त्यानं काय केलेलं आहे, वीज महामंडळ असेल, या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहे, सरकारनं आपल्या व्यवस्थापनाखाली ठेवलेलं आहे. ते सार्वजनिक क्षेत्रात ते व्यवसाय किंवा उद्योग मोडतात. दुसरं आहे खाजगी क्षेत्र. या क्षेत्रातील उद्योगधंदे जे आहेत ते पूर्णपणे खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात. अर्थात त्यावर मात्र सरकारचं देखरेख व नियंत्रण असतं. आता उदाहरणार्थ उपभोग्य वस्तू ज्या आहेत म्हणजे उपभोग्य वस्तू ज्या वस्तू आपण उत्पादन घेत असतो. आता या ठिकाणी दुधाचं उत्पादन घेतलेलं आहे, विविध प्रकारचे उद्योगधंदे याच्यामध्ये दिसतात. ऊस कारखाने आहेत, कापड उद्योगधंदे आहेत, हे सगळे म्हणजे याच्यामध्ये उद्योगधंद्यांचा विकास जो झालेला आहे
हा सगळा खाजगी मालमत्ता म्हणजे खाजगी उद्योजक काय करतात याच्यामध्ये भांडवल गुंतवतात. मात्र याच्यावरती सरकार देखील काय करतं, नियंत्रण ठेवतं. म्हणजे ते कसं नियंत्रण ठेवतं, वर्षाच्या काठी ऑडिट वगैरे निघतं त्यावेळी सरकारी ऑडिट काढून त्याच्यामध्ये नियंत्रण ठेवण्याचं काम हे सरकार करत असतं. म्हणजे उपभोग्य वस्तू म्हणून कापड उद्योग असू दे, असे तुम्ही बघताय साखर कारखाने देखील मालकीचे असतात, कापड उद्योगधंदे वेगवेगळ्या मालकीचे असतात. स्वातंत्र्यपूर्व काळात देखील आपल्या भारतात ज्यावेळी इंग्रजांची सत्ता होती त्यावेळी देखील कापड उद्योगधंद्यांच्यामध्ये कावासजी नानाभाई किंवा जमशेदजी टाटा यांनी टाटा स्टील अँड टाटा स्टील कंपनीची स्थापना केली. हे खाजगी उद्योजक होते. आणि स्वातंत्र्यानंतर मात्र आपण सार्वजनिक अर्थव्यवस्था ज्यावेळी स्वीकारली त्यावेळी या खाजगी उद्योगांच्यावरती देखील नियंत्रण ठेवण्याचं काम किंवा सरकारी देखरेख किंवा नियंत्रण ठेवण्याचं काम हे सरकार करतं. म्हणजे अशा पद्धतीनं हे उद्योगधंदे हे खाजगी क्षेत्रामध्ये येतात. त्याच्यानंतर संयुक्त क्षेत्र, या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योजकांच्या मालकीचे तर काही उद्योग सरकारी व्यवस्थापनाखाली चालवले जात असतात. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्र यात खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र याच्यामध्ये सुसंवाद असणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे म्हटल्यानंतर आपण फक्त खाजगी लोक त्यांच्या पद्धतीनं उत्पादनं घ्यायला लागले आणि सरकार त्यांच्या पद्धतीनं उत्पादनं घ्यायला लागले आणि एकाच उत्पादनाचं जर उत्पादन जास्त होऊ लागलं तर ते देशाला म्हणजे ते उत्पादन आपल्या देशात खपणार नाही. किंवा अशासाठी इथं काय केलेलं आहे, सुसंवाद साधणं गरजेचं असतं. या व्यवस्थेचं एक उद्दिष्ट आहे ते म्हणजेच अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग या व्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण काय केलेले आहेत, आपण या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये एकत्र आणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये या मिश्र अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट म्हणजे काय, नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियमपालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेत दुर्लक्षून काय करता येत नाही, चालत नाही. त्याच्याकडं लक्ष ठेवूनच काय करावं लागतं, व्यवस्थापन हे करावं लागत असतं. आणि या व्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती दिसते. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य काय, देशहित याच्यामध्ये पाहिलं जात असतं. दीर्घकालीन विकासावरती अधिक भर देण्याचा प्रयत्न केला जात असतो. याच्यामध्ये संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे आणि विमानतळ उभारणी ही सर्व क्षेत्र भरपूर भांडवल गुंतवावं लागतं यासाठी. आणि यापासून मिळणारं भांडवल तर भरपूर गुंतवावं लागतं आणि यापासून मिळणारा फळ जो आहे तो मात्र उशिरा मिळत असतो. आणि यामुळं या क्षेत्रात खाजगी उद्योजक मोठ्या प्रमाणात पुढं येत नाहीत. अशा वेळी सरकारलाच काय करावं लागतं, इथं पुढाकार घ्यावं लागतं. म्हणून सार्वजनिक क्षेत्रामध्ये सर्व हे उद्योगधंदे येतात. आणि ते उद्योगधंदे म्हणजे आता याच्यामध्ये काय, संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरं, विमानतळ उभारणी ही भरपूर भांडवल गुंतवावं लागतं. आणि हे सर्व सरकार काय करत असतं, ते सार्वजनिक क्षेत्राच्या द्वारे म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्र देखील आहे आणि खाजगी क्षेत्र देखील आहे. आणि त्यामुळं यात सरकार काय करतं, पुढाकार घेत असतं. आणि या पद्धतीनं मिश्र अर्थव्यवस्थेचं प्रारूप वापरून आणि पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारतानं विकासाची वाटचाल ही सुरू केलेली आहे. आणि 1973च्या औद्योगिक धोरणानं विकासाची गती ही वाढलेली आहे. आणि धोरणानुसार अवजड उद्योजक घराणी व परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणं आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणं या गोष्टींना या योजनांमध्ये प्राधान्य दिले गेलेलं आहे. याच्यामध्ये मग लघु उद्योग असतील, ग्रामोद्योग असतील, घरगुती उद्योग असतील, त्यांच्या विकासावर लक्ष देण्यात आलेलं आहे. आणि सहकार क्षेत्राकडं विशेष लक्ष देण्यास सुरुवात ही झालेली आहे. आणि त्या पंचवार्षिक योजनांमध्ये ती योजना तशी केलेली आहे. आता पंचवार्षिक योजना जी आहे, भारत स्वातंत्र्य ज्यावेळी झाला, स्वातंत्र्य होऊपर्यंत परकीय राजवट होता आपल्या देशामध्ये आणि पुरेपूर आर्थिक शोषण त्यांनी आपलं केलेलं होतं इंग्रजांनी. आणि त्यामुळं आपल्या भारतासमोर अनेक समस्या होत्या. दारिद्र्य होतं, बेकारी होतं, लोकसंख्या वाढ होती, निकृष्ट राहणीमान होतं, शेती व उद्योगधंदे यांचं अल्प उत्पादनक्षमता होती. तसेच ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान या संबंधीच्या बाबतींमध्ये आपण मागासलेलो होतो. आणि अशा बिकट समस्या देशासमोर त्यावेळी होत्या. आणि त्या समस्या सोडवण्यासाठी नियोजनाची गरज होती आपल्या देशाला.
आणि 1947ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण संविधानाचा स्वीकार 1950ला केलो आणि प्रजासत्ताक देश म्हणून आपण आपल्या देशाचं राज्यकारभार सुरू झालं. आणि त्यामध्ये 1950मध्ये भारत सरकारनं नियोजन मंडळाची देखील स्थापना केली. त्यावेळी प्रधानमंत्री आपल्या देशाचे पंडित जवाहरलाल नेहरू हे या मंडळाचे म्हणजे भारताच्या नियोजन मंडळाचे अध्यक्ष होते. आणि या मंडळानं कृषी आणि ग्रामीण विकास, संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाहीशी सुसंगत अशा आर्थिक विकास नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तीचा विकास असणारी 5 वर्षाची योजना तयार केली. याच्यामध्ये टप्प्याटप्प्यानं या पंचवार्षिक योजनांमध्ये आपल्या देशाचा विकास साधण्याचा हा प्रयत्न केला गेलेला आहे. आणि हे 5 वर्षाची योजना जी तयार केली हीच योजना म्हणजेच काय, पंचवार्षिक योजना. आणि नियोजनाचं हे मूलभूत तत्त्व काय होतं, एखाद्या देशातील साधनसामग्रीचं प्रमाणशीर वाटप व तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे, हे या नियोजन मंडळाचं सर्वमान्य काय होतं, तत्त्व होतं. आता या नियोजन मंडळाचं योजनांची उद्दिष्ट काय होती, भारताच्या आर्थिक नियोजनाची साधारणपणे उद्दिष्ट कोणती आहेत, तर पहिलं उद्दिष्ट होतं की त्यात राष्ट्रीय उत्पादनात वाढ करणं. कारण देशाच्या उत्पादनामध्ये वाढ केल्याशिवाय देशाचा आर्थिक विकास साधता येणार नाही. आणि त्यामुळं राष्ट्रीय उत्पादनामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न हे पहिल्यांदा किंवा त्या नियोजनाचं उद्दिष्ट होतं. दुसरं उद्दिष्ट होतं मूलभूत उद्योगधंद्यावर भर देऊन झपाट्यानं औद्योगिकरण घडवून आणणं. कारण उद्योगधंद्यांशिवाय म्हणजे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसाय असतात. त्याच्यामध्ये प्राथमिक व्यवसाय नैसर्गिक साधनसामुग्रीवर अवलंबून असतात. त्याच्यामध्ये शेती, मासेमारी वगैरे असे व्यवसाय येतात. आणि द्वितीयक व्यवसायामध्ये काय येतात, कारखानदारी. आणि तृतीयक व्यवसाय जे आहेत त्याच्यामध्ये बँका वगैरे असे इतर क्षेत्र म्हणजे बुद्धिजीवावरती आधारित उद्योगधंदे असं त्याच्यामध्ये असतं, मार्गदर्शक करणारे वगैरे. आणि त्यामुळं मूलभूत उद्योगावरती भर देऊन झपाट्यानं औद्योगिकरण घडवून आणण्याचा प्रयत्न म्हणजे प्राथमिक व्यवसायापेक्षा द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायाला आपण काय केलो, प्राधान्य दिलो. उद्योगधंद्यांना भर दिल्याशिवाय आपल्या देशाचा विकास हा घडून येणार नाही, हे लक्षात घेऊन औद्योगिकरणावरती भर आपण त्यावेळी देणं हे उद्दिष्ट त्यांनी ठरवलं. तिसरं उद्दिष्ट त्यांचं होतं अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनावा म्हणून कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणं. कारण आपल्या देशामध्ये ज्यावेळी इंग्रज भारत सोडून गेले त्यावेळी आपल्या देशाचं काय केलं त्यांनी, 2 देशामध्ये म्हणजे फाळणी केली, भारत आणि पाकिस्तान. त्याच्यामध्ये पाकिस्तानला देखील आपल्या देशातून बराच वाटा त्यांना द्यावा लागला. आणि त्यात आपल्या देशामध्ये इंग्रजांनी आपली पिळवणूक केलेली होती, प्रचंड अशा प्रमाणात आर्थिक लूट केलेली होती. आणि त्यामुळं अनेक समस्या आपल्या देशासमोर येत्या. शेतीचा विकास देखील त्या म्हणाव्या त्या प्रमाणात झालेला नव्हता. आणि आपण त्यावेळी परावलंबी होतो अन्नधान्याच्या बाबतीत देखील स्वातंत्र्यपूर्व काळात. आणि त्यामुळं आपल्याला दुसऱ्या राष्ट्रांच्याकडून अन्नधान्य आयात करावं लागत होतं. आणि दुसऱ्या राष्ट्रांकडून तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अमेरिकेकडून गहू आयात करत होतो. ते गहू असं होतं की तिथं ते लाल गहू म्हणून ते पिकवायचे आणि ते तिथल्या डुकरांचं ते खाद्य होतं. आणि त्यामुळं ते गहू आपण आयात करत होतो आणि भारतातली लोकं ती खात होती. आणि ते भारताचे दुसरे पंतप्रधान जे लालबहादूर शास्त्री आहेत त्यांना समजलं की अशा पद्धतीनं हे गहू तिथं काय केलं जातं, डुकरांचं खाद्य म्हणून वापरलं जातं आणि आपल्या देशामध्ये ते आम्ही अन्न म्हणून खातो. त्यावेळी लालबहादूर शास्त्रींनी ते काय केलं, ताबडतोब ते आयात थांबवलं अमेरिकेकडून घ्यायचं. आणि त्यावेळी लालबहादूर शास्त्रींनी शेतीला जास्त चालना दिली. म्हणून त्या लालबहादूर शास्त्रींची ही घोषणा तुम्हाला आठवत असेल, जय जवान जय किसान. कारण नुकतंच त्यावेळी पाकिस्ताननं चीननं आक्रमण केलेलं होतं आणि पाकिस्तान देखील आक्रमण केला. आणि त्यावेळी लष्कर आणि शेती यावरती भर लालबहादूर शास्त्रींनी दिलेलं होतं. म्हणजे अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनावा म्हणून कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणं हा एक उद्दिष्ट त्याच्यामध्ये साधलेलं होतं. त्याच्यानंतर आणखीन 4थं उद्दिष्ट होतं वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देऊन देशातील मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून घेणं. कारण आपल्या देशामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत आपला देश
जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळं लोकसंख्या भरपूर आहे पण रोजगार नव्हता आणि त्यासाठी उद्योगधंदे वाढवणं गरजेचं होतं आणि लोकांना काम मिळालं की त्यांची दिनचर्या व्यवस्थित चालू शकतं किंवा त्यांचं राहणीमान उंचावतं. या दृष्टिकोनातून सगळ्या देशातल्या मनुष्यबळाचा पुरेपूर वापर कसं करून घेता येईल या दृष्टीनं काय केलेलं होतं, उद्दिष्ट या योजनांमध्ये ठरवलं गेलेलं होतं. त्याच्यानंतर 5वं उद्दिष्ट होतं प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणं. आपल्या देशामध्ये आर्थिक विषमता प्रचंड अशा प्रमाणात दिसून येतं, आज देखील आहे. श्रीमंत लोक श्रीमंतच होत चाललेले आहेत, गरीब लोक गरीबच राहत चाललेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणं हे एक उद्दिष्ट या योजनांमध्ये त्यांनी ठेवलेलं होतं. त्यानंतर 6वं उद्दिष्ट वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणं. म्हणजे महागाई जी आहे, म्हणजे हे सगळं किती पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवलेलं, म्हणजे योजनांची उद्दिष्ट आहेत, पंचवार्षिक योजनांची ही उद्दिष्ट आहेत. वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवण्याचा, काही करून स्थिर पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न करणं हे एक त्याचं उद्दिष्ट होतं. त्याच्यानंतर 7वं होतं कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणं. कारण आपल्या देशाची लोकसंख्या ही प्रचंड आहे आणि त्यामुळं बरेच लोक बेरोजगार राहतात, समस्या लोकसंख्या वाढीचे अनेक निर्माण होत असतात आणि त्यामुळं कुटुंब नियोजनाला प्राधान्य या योजनांमध्ये देण्यात आलेलं होतं. त्याच पद्धतीनं 8वं एक उद्दिष्ट होतं दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणं. यासाठीच तर उद्योगधंद्यांचा विकास करण्याचं या आपल्या योजनांमध्ये ठरवलं आणि सर्व लोकांना म्हणजे सर्व मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करून घेऊन म्हणजे दारिद्र्य दूर करण्याचा प्रयत्न करणं हे एक उद्दिष्ट त्याच्यामध्ये होतं. आणि त्याच्यानंतर 9वं उद्दिष्ट होतं सामाजिक सेवांचा विकास करणं आणि 10वं होतं आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणं. म्हणजे आपल्या देशाला स्वावलंबी करणं हा एक आपल्या या पंचवार्षिक म्हणजे योजना ज्या होत्या त्या योजनांची ही उद्दिष्ट, एकूण 10 उद्दिष्ट या योजनांची होती. आता तुम्हाला असा प्रश्न आला की पंचवार्षिक योजना जे नियोजन मूलतत्व जे आहे त्याच्यानुसार पंचवार्षिक योजना आखण्यात आल्या आणि पंचवार्षिक योजना आखल्या त्याच्या योजनांची उद्दिष्ट कोणती होती असं विचारलं तर तुम्ही ही 10 उद्दिष्ट तिथं सांगू शकता. आता आपण पंचवार्षिक योजनेकडे जायचं आहे. म्हणजे 1950 नंतर या पंचवार्षिक योजना या उद्दिष्टांवर आधारित राबवले गेलेले आहेत. पहिली पंचवार्षिक योजना जी आहे ती 1951 ते 1956 ह्या 5 वर्षाचा कालावधी तो आहे आणि या योजनेत काय काय नियोजन केलं किंवा काय काय उद्दिष्ट त्याच्यामधून साध्य करायचं ठरवलेलं होतं हे आपण आता पाहणार आहोत. पहिली पंचवार्षिक योजना, या योजनेमध्ये शेती, सामाजिक विकास, जलसिंचन, पूर नियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग व खनिजे, वाहतूक, दळणवळण, शिक्षण, आरोग्य यावर खर्च करण्यात आला. म्हणजे नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी करणारी ही योजना होती. कारण आपला देश नुकताच काय झालेला होता, स्वतंत्र झालेला होता आणि स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशामध्ये पहिल्यांदा कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं होतं तर हे या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये ती उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केलं गेलेला आहे. म्हणजे शेती, सामाजिक विकास, जलसिंचन, पूर नियंत्रण, ऊर्जा साधनं, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग, खनिज, वाहतूक, दळणवळण, शिक्षण, आरोग्य यावरती खर्च करायचं हे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवलं. म्हणजे पहिल्या पंचवार्षिक कुठून कुठंपर्यंत 1951 ते 1956 या 5 वर्षामध्ये या जे काही मी क्षेत्र सांगितली त्या क्षेत्रांमध्ये त्या क्षेत्रांच्यावरती जास्त खर्च करून आर्थिक विकास साधण्याचं पायाभरणी या योजनेमध्ये केलेलं होतं. त्याच्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल जो आहे, कालखंड जो आहे तो 1956 ते 1961. या योजनेत औद्योगिकरणाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करायचं होतं. म्हणजे उद्योगधंद्यांच्याकडं जास्त लक्ष या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिलं. म्हणजे याच्यामध्ये दुर्गपूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलाद कारखाने आणि त्याच पद्धतीनं सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना आणि चित्तरंजन येथील रेल्वे इंजिन कारखाना आणि पेराबूरचा आगगाडीच्या डब्यांचा कारखाना आणि इत्यादी म्हणजे डब्यांचा कारखाना आणि त्याच्यानंतर विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगधंद्यांचं कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले आणि शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरा नांगल, दामोदर प्रकल्प,
यासारखी प्रचंड धरणं काय केली त्यावेळी उभारण्याचं काम त्यावेळी केलेलं आहे. आणि या योजनेमुळं राष्ट्रीय उत्पादनामध्ये काय झालं, मोठ्या प्रमाणात वाढ झालेला आहे. कारण जास्त करून सार्वजनिक क्षेत्राचा हा भाग येतो आणि या सार्वजनिक क्षेत्रामध्ये म्हणजे मोठमोठ्या उद्योगधंद्यांमध्ये सरकारनं काय केलं, उद्योगधंद्यांची मांडणी केली. एवढंच नाही तर शेतीला पाणी पुरवठा करावं यासाठी भाकरा आणि नांगल हे धरण, त्याच पद्धतीनं दामोदर प्रकल्प धरण, अशा पद्धतीनं धरणं पाणी अडवून त्या शेतीसाठी पाणी पुरवठा करण्याचं काम देखील केलं. आणि या उद्योगधंद्यांच्या विकासामुळे किंवा उद्योगधंद्यांचा मध्ये कारखाना मोठ्या प्रमाणात उभारल्यामुळं आपल्या योजनेमध्ये, या योजनेमुळं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपोआप काय झाली, वाढ होत गेली. म्हणजे अशा पद्धतीनं देशाचा विकास कुठल्या पद्धतीनं साधता येईल टप्प्याटप्प्यानं, कारण आपण एकाच वेळी सगळं काय करू शकत नव्हतो, हे साध्य करू शकत नव्हतो. त्यामुळे या पंचवार्षिक योजनांची नियोजनबद्ध मांडणी आपल्या देशानं काय केलेलं आहे त्यावेळी केलेलं आहे. कारण एवढे देशाची स्थिती, आर्थिक स्थिती त्यावेळी मजबूत नव्हती आणि टप्प्याटप्प्यानं विकास साधण्याच्या दृष्टीने या पंचवार्षिक योजना त्यावेळी काय केलेल्या आहेत, आखल्या गेलेल्या आहेत. त्याच्यानंतर तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 1966 या योजनेत उद्योग व कृषी विकासाचं संतुलन साधणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. म्हणजे दर साल राष्ट्रीय उत्पादनात वाढ घडवून आणणं, अवजड उद्योग, वाहतूक, खनिज उद्योग विकास करणं, त्याच पद्धतीनं विषमतेचं निर्मूलन करणं आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं किंवा रोजगाराची संधी विस्तार हा या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य हेतू होता. आणि तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर एक वार्षिक योजना म्हणजे 1966 ते 1969 असं एक वार्षिक योजना हाती घेण्यात आलं. कारण का, या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे काय साध्य करायचं होतं ते त्या पंचवार्षिक योजनेमध्ये साध्य झालं नाही आणि त्यामुळे एक वर्ष वाढवून घेतलं आणि 1966 ते 1969 म्हणजे ह्या एक वार्षिक म्हणजे एक वार्षिक योजना काय केली, राबवण्यात आली. म्हणजे त्या योजनेमध्ये मागच्या ज्या योजना झाल्या त्या योजनेमध्ये काय काय राहिलेलं असेल त्या योजना परत काय त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी किंवा त्यांचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टीनं 3 एक वार्षिक योजना म्हणजे 1966 पासून ते 1969 पर्यंत घेण्यात आल्या. आणि या काळामध्ये तीव्र दुष्काळाचा सामना लोकांना करावा लागलेला होता. भारतामध्ये प्रचंड अशा प्रमाणात दुष्काळ पडलेला होता आणि त्याच वेळी काय झालेलं होतं, चीनचं आक्रमण देखील झालेलं होतं 1962ला आणि त्याच्यानंतर 1964ला पाकिस्ताननं देखील काय केलं होतं, आपल्या भारतावरती आक्रमण केलेलं होतं. आणि यामुळं विकासाच्या कामापेक्षा संरक्षणाकडं आणि दुष्काळ निवारणाकडं सरकारला काय करावं लागलं, तिथं लक्ष द्यावं लागलं. आणि या गोष्टीमुळं भारताच्या अर्थव्यवस्थेवरती प्रचंड अशा प्रमाणात त्यावेळी काय झालेला होता, ताण पडलेला होता. हे असं आपल्याला इथं दिसून येतं. म्हणजे त्या आपल्याला परिस्थिती माहिती आहे आपल्या देशाची की इंग्रजांनी प्रचंड अशा प्रमाणात आपली लूट केलेली आहे आणि त्याच्यातून आपण मार्ग काढत पंचवार्षिक योजनेमार्फत आपल्या देशाचा विकास साधत असताना चीन आणि पाकिस्ताननं आपल्यावरती आक्रमण केल्यामुळं संरक्षणाकडं आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागलं. आणि त्यात संकट काय आलं होतं, दुष्काळ, आणि त्यावरती सरकारला अधिक लक्ष द्यावं लागल्यामुळं इतर गोष्टींच्याकडं काय झालं, त्यावेळी दुर्लक्ष झालं आणि अर्थव्यवस्थेवरती देखील प्रचंड अशा प्रमाणात ताण पडलेला होता. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत चौथी पंचवार्षिक योजना. ही जी पंचवार्षिक योजना आहे त्याचा कार्यकाल आहे 1969 ते 1974. या योजनेची उद्दिष्ट ठरवताना भारत हा स्वावलंबी बनावा, मूलभूत उद्योगांचा सरकारने विकास करावा, आर्थिक विकासाचा वेग वाढवा आणि समाजवादी समाजरचना निर्माण करण्याकडे काय केलं, लक्ष पुरवावं, असं या चौथ्या पंचवार्षिक योजनेत ठरवण्यात आलं. आणि या योजनेच्या काळात भारतातील म्हणजे देशातील 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. ही योजना अपेक्षेइतकी यशस्वी झाली नाही. म्हणजे चौथ्या योजनेच्या काळात बांगलादेश युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावं लागलं आणि निर्वासितांवरील खर्च देखील सहन करावा लागला भारतीयांना, बांगलादेशातल्या निर्वासितांच्यावरती. आणि सरकारी नोकरांची पगारवाढ, रेल्वे कर्मचारी वेतनवाढ, आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलचे वाढते भाव यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेला धक्के हे सहन करतच राहावे लागलेले आहेत. आता आपण या योजनांची उद्दिष्ट
त्याच्यानंतर पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून ते चौथ्या पंचवार्षिक योजनेपर्यंत आपण या प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं आहात. त्याच्यानंतर राहिलेल्या पंचवार्षिक योजना आणि या प्रकरणाचा पुढचा भाग आपण पुढच्या तासिकेला पाहणार आहोत. धन्यवाद.